आयुर्वेदामध्ये 13 वेग दिलेले आहेत, ज्याला आपण नॅचरल अर्जेस असं म्हणतो. या अर्जेसमध्ये होतं काय, की आपल्याला नॅचरल संवेदना निर्माण होते. म्हणजे शिंक असू दे, खोकला असू दे किंवा श्वास असू दे किंवा संडाची संवेदना असू दे, लघवीची संवेदना असू दे. या अशा संवेदना 13 प्रकारच्या आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत. या सगळ्या संवेदना आयुर्वेदाने सांगितले, की आल्या की रोखू नये, म्हणजे थांबवू नये. आणि या जर संवेदना रोखल्या तर तुमच्या शरीरात वात वाढू शकतो, वाताचा प्रकोप होऊ शकतो. आणि जर या संवेदना बलामध्ये काढल्या, म्हणजे समजा संडासला लागली नाही तरी संडासला जोर देतोय, लघवीला लागली नाही तर बलात लघवी काढतोय बाहेर, याला आयुर्वेदामध्ये वेगाचं उदिरण करणं असं म्हणतात. आणि हे जर उदिरण होत असेल तर तुमच्या शरीरामध्ये ज्या भागातून तुम्ही उदिरण करताय त्या भागाचा टोन कमी व्हायला लागतो. उदाहरणार्थ जर तुम्ही मूत्राची संवेदना नसताना मूत्र वेगाला वेग देताय किंवा उदिरण करताय तर तुमच्या ब्लॅडरचा टोन हळूहळू कमी होऊ शकतो, ब्लॅडरच्या मसल्सची ताकद कमी होऊ शकते. यासाठी वेगाचं धारणही करायचं नाही आणि उदिरणही करायचं नाही, जेणेकरून आपल्याला आपल्या शरीराच्या दोषांचा बॅलन्स साधता येईल.